हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. बघताय ना, बघतच असाल. आज आपण बनवणार आहोत चण्याच्या डाळीचे भजी म्हणजेच चणा डाळ भजी. कुरकुरीत आणि चमचमीत असे चणा डाळ भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप चण्याची डाळ 4-5 तास पाण्यात भिजत घातलेली आहे. तुम्ही बघतच असाल. आता मी या डाळीला पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे. या डाळीस बरोबरच इथे मी 4 हिरव्या मिरच्या, 1 आल्याचा तुकडा आणि 5-6 लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सर्व मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. यामध्ये थोडे पाणी घालून हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घातलेले आहे आणि ते सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. तुम्ही बघतच असाल, येथे मी सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहे आणि आता 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घातलेले आहे. आता या मिश्रणात थोडे पाणी घालून याचे मिक्सरमध्ये वाटण केलेले आहे. तुम्ही बघतच असाल, अशा प्रकारे याचे वाटण केलेले आहे. हे वाटण अशा प्रकारे झाले पाहिजे. वाटण जास्त पातळ आणि जास्त जाडही झाले नाही पाहिजे. अशा प्रकारे हे वाटण झाले पाहिजे. हे वाटण आता एका भांड्यामध्ये घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1 चमचा तीळ, 1 चमचा लाल तिखट आणि 2-3 चिरलेले कांदे घातलेले आहे. त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे आणि ह्याला आता एकत्र करून ते चांगले एकजीव केलेले आहे. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहेत. इथे मी हे सर्व मिश्रण चांगले एकजीव केलेले आहे. त्यामध्ये 2-3 चमचा तांदळाचे पीठ घालणार आहे आणि तांदळाचे पीठ घालून झाल्यानंतर पुन्हा हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव केलेले आहे. आता या एकजीव झालेल्या मिश्रणाचे आपण भजी करणार आहोत. इथे आपण तांदळाच्या पिठाचा वापर भजी कुरकुरीत होण्यासाठी केलेला आहे. चणा डाळीचे भजी करताना येथे मी कोणत्याही सोड्याचा वापर केलेला नाही किंवा बेसनचा वापर केलेला नाही. तुम्ही बघतच असाल, मिश्रण आता चांगले एकजीव झालेले आहे. थोडा वेळाने आता आपण याचे भजी करणार आहोत. येथे मी चणा डाळीच्या भजीला तेलात तळण्यासाठी घेतलेले आहे. त्यासाठी मध्यम आचेवर 1 कढई घेऊन त्यामध्ये तेल घेतलेले आहे आणि ते तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये अशा प्रकारे भजी तळण्यासाठी तेलामध्ये घातलेले आहे. साधारण 3-4 मिनिटे तरी भजी चांगले तळून घ्यावेत. भजी चांगले खरपूस होईपर्यंत तळावे. त्याचा रंग बदलला पाहिजे. अशा प्रकारे चणा डाळ भजी दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर खाण्यासाठी घ्यावे. तुम्ही बघतच असाल, येथे चणा डाळ भजी चांगले तेलात तळून झालेले आहेत. असे हे गरम गरम कुरकुरीत आणि चमचमीत चणा डाळ भजी तुम्ही करायला घ्या आणि मस्तपैकी खा. चला तर मग अशी ही चणा डाळ भजी पटकन करायला घ्या, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.